नमस्कार. पाहत आहात औरंगाबाद आणि मराठवाड्यातील ताज्या बातम्या. आज आपल्याला सांगणार आहोत मुसळधार पावसामुळे होणाऱ्या मोठ्या नाशाबद्दल. बातमी: मुसळधार पाऊस आणि नुकसान. मराठवाडा सध्या मुसळधार पावसाच्या कहराखाली आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे तब्बल 18 ते 21 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ज्वारी, भात, सोयाबीन, कापूस अशी मुख्य पिकं समाविष्ट आहेत. काही गावं पाण्याखाली गेल्यामुळे लोकांची राहणी मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे. पाणी अडथळे करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. पशुधनावर परिणाम. फक्त पिकं नाही, तर या मुसळधार पावसामुळे प्रशस्त पशुधनाचे नुकसान देखील झाले आहे. अनेक गावांमध्ये जनावरांचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. प्रशासन आणि स्थानिक संस्थांनी पशु बचावासाठी तातडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रशासनाचे पावले. सरकार आणि संबंधित विभागांनी अनेक गावांमध्ये मदतकार्य सुरू केले आहे. लोकांसाठी तातडीने सुरक्षित ठिकाणे, अन्नधान्य, वाशन आणि मेडिकल सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच शासकीय अधिकारी सतत पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे. लोकांना खबरदारीचा सल्ला. प्रशासन नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करत आहे. पावसाच्या काळात धोकादायक नदी, नाले, जलप्रवाह, पावसाखालील रस्ते यापासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. घरातील सुरक्षितता आणि पाळीव प्राण्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. आउटरो पॉझिटिव्ह टोन. तर ही होती मराठवाड्यातील मुसळधार पावसाची ताज्या घडामोडी. प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र काम करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पाहत रहा अपडेट्ससाठी आमच्या